बातमी अभिजित दिपके संदर्भात अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला असून अभिजित दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाईची ही मागणी होते। पोलीस संरक्षण काढलं नाही तर आंदोलन करण्याचा महाराष्ट्र पोलीस बॉयज असोसिएशनने इशारा दिलेला आहे। हे सर्व ऐकल्याच्या नंतर तळपायातली आग मस्तकात पोचते। मला प्रश्न हा पडलाय, ज्यावेळी देशभरात सर्वसामान्य जनतेवरती वारंवार अत्याचार होत होता त्यावेळी ह्या सर्व संघटना कुठे झोपा काढत होत्या? ह्यांना सर्वसामान्य जनतेचं काहीच पडलेलं नाही। ज्यावेळी सत्ताधारी हुकुमशाही आणि तानाशाही करून सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या विरोधात सर्वसामान्य जनता, विद्यार्थी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। संविधानिक मार्गाने आज सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचं काम करतायत। त्यांच्या विरोधात अशा संघटना उभ्या राहतात आणि त्यांच्यावरतीच आगपखड करण्याचं काम करतायत। हे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं आणि ह्या देशाचं म्हणावं लागेल। ज्यावेळी विद्यार्थ्यांची डोकी फोडली गेली, ज्या विद्यार्थी मुली होत्या त्यांच्या पाठीमागे बांबू टाकण्याचं काम झालं, काठीला खिळे मारून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचं काम झालं। एखादी महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली, तिच्यावरती अत्याचार झाला असेल तर त्या महिलेचं त्या पोलीस स्टेशनमध्ये शोषण करण्याचा प्रकार घडतोय। पोलिसांची वर्दी घातलेला अधिकारी विद्यार्थ्यांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या खिशात ड्रग चरस टाकेन म्हणून सांगतोय आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय। आज ह्या महाराष्ट्रात, ह्या देशात गुन्हेगाराचं प्रमाण वाढलंय। खुल्ले आम गुंड रस्त्यावर हत्यारं घेऊन फिरायचं काम करतायत। त्यांना आळा घालण्याचा सोडून जे पोलीस अधिकारी चळवळीत काम करणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत त्यांना चळवळीतले कार्यकर्ते जाब विचारण्याचं काम करतायत। आणि तशा पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीमागे या अशा पोलीस बॉयज सारख्या संघटना उभ्या राहण्याचं काम करतायत। म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोहीचं काम ह्या संघटना करतायत, चळवळी संपवण्याचं काम ह्या संघटना करतायत आणि गुन्हेगारांना, गुंडांना प्रोत्साहन देण्याचं काम ह्या संघटना करतायत। तर मी ह्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, देशभरातला सर्वसामान्य नागरिक आज जागृत झालेला आहे आणि प्रामाणिकपणे जो पोलीस अधिकारी काम करतोय त्यांच्या कामाची पोचपावती आमच्या हृदयात कायमस्वरूपी राहील आणि आम्ही हृदयापासून, मनापासून त्याला सॅल्यूट करू। पण कायद्याचं उल्लंघन करून जो पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, जो संविधानिक आणि घटनेची पायधळी तुडवण्याचा प्रयत्न करेल, त्या अधिकाऱ्याच्या विरोधात देशातला प्रत्येक नागरिक जबाबदारीने उभं राहण्याचं आणि आवाज उठवण्याचं काम करणार। त्यावेळी जर अशा संघटना तशा अधिकाऱ्यांना आणि तशा पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा संघटनेच्या विरोधात देशभरातला सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।